Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा ओम धन्वंतरी नामा myself कन्हैया देवदास BMS फायनल स्टुडंट. तुमची युनिव्हर्सिटी एक्झाम अगदी 2 दिवसावर येऊन पडलेली आहे आणि त्यांचं तर हा काळ स्वतःला घाबरण्याचा नाही तर स्वतःला अधिक मजबूत बनवण्याचा आहे. आणि या काळामध्ये तुम्हाला जे प्रिव्हियस इयरला जसं फर्स्ट इयरला तुम्ही एक्झाम दिलीच त्याच पद्धतीने सेकंड इयरला पण तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाम द्यायची. आता तुम्ही अगदी शेवटच्या टप्प्यावर आहात आणि यासाठी काही मी एक्झाम टिप्स गायडन्स म्हणून देणार आहे. तर ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मी तुम्हाला एक्झाममध्ये कशा पद्धतीने तुम्ही पॅटर्न तुम्ही लिहायला पाहिजे, त्याच्यानंतर टाईम मॅनेजमेंट आणि रिवाईज कसं करायला पाहिजे या 3 गोष्टीकडे मी सांगणार आहे. तर हे याच उद्देशून हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्ही सर्वात पहिले तुम्हाला एक्झाममध्ये कशा पद्धतीने तुम्हाला लिहायला पाहिजे. आता हे बघा मित्रांनो, आता रसशास्त्र सब्जेक्ट म्हणलं तर यामध्ये खूप सारे शोधन मारण त्याच्यानंतर निर्माण विधी आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही स्टेप्स आहेत तर ते तुम्हाला स्टेप वाईज पेपरमध्ये पॅटर्नमध्ये लिहायचे आहेत. आता समजा LQ जर विचारलं तर LQमध्ये तुम्हाला हेडिंग टाकायची, पहिले श्लोक लिहायचं, श्लोक लिहिल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये काय करायचे वाक्य लिहायचे आणि ते वाक्य लिहिल्याच्या नंतर एका ओळीमध्ये एक शब्द दुसऱ्या ओळीमध्ये दुसरा शब्द अशा पद्धतीने चांगल्या रीतीने एक्झाममध्ये पॅटर्न बनवायचा आणि जेणेकरून तुमचं पेपरमध्ये चांगल्या रीतीने प्रेझेंटेशन होईल. तशा पद्धतीने तुम्ही एक्झाममध्ये प्रेझेंटेशन करण्याचा उद्देश करा. त्याच्यानंतर रोगनिदानमध्ये खूप सारे हेतू आहेत, संप्राप्ती आहेत, तर ते पण असं स्टेप वाईज एकाखाली एक रेषा मारत पॅटर्नमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा पेपरमध्ये पेज पण भरेल आणि तुम्हाला मार्क्स पण मिळतील. तशा पद्धतीनं हे पॅटर्न असू द्या. आता काही द्रव्य आहेत जसे की त्यांची मात्रा आहे, अनुपान आहेत, आता हे एका ओळीमध्येच होऊन जातात, परंतु त्यांना काहीतरी समजा अधोरेखित करा किंवा त्यांना उठून दिसण्यासारखं काहीतरी रेखांकन करा. तर तशा पद्धतीने जर केलं तर तुमचं पेपर प्रेझेंटेशन छानपैकी दिसेल आणि ते एक्झामिनरला चांगल्या रीतीने लवकर तुमचे जे तुम्ही लिहिलेलं आहे ते चांगल्या रीतीने त्याला समजेल आणि ते मार्क्स देण्याचं अवलंबन करेल. तर अशा पद्धतीने काही एक्झाममध्ये टिप्स आहेत आणि ते तसंच फॉलो करावं लागतं मित्रांनो. हे बघा, शक्यतो एक्झाममध्ये हेडिंग दिल्याच्या नंतर त्यामध्ये श्लोक टाकण्याचा प्रयत्न करा. त्या श्लोकाच्या खाली एक ओळ सोडल्याच्यानंतर त्यांचे वाक्य जे श्लोकाचा अर्थ सांगायचे ते अर्थ सांगण्याचा उद्देश करा आणि त्यानंतर पेपरमध्ये जे समजा पॉईंट वाईज विचारले ते पॉईंट वाईज पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. आता हे बघा मित्रांनो, शक्यता 45 पेजाची पुरवणी असते, म्हणजेच तुमची एक्झाममध्ये पेपर जे समजा कॉपी असते तर ते रायटिंग एक्झाममध्ये तुम्हाला 45 पेज असतात आणि त्या 45 पेजमध्ये शेवटपर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यामध्ये शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत, लॉंग आन्सर क्वेश्चन्स आहेत. तर शक्यतो कोणताही पार्ट LQ असो किंवा SQ असो ते स्किप करण्याचं करू नका, कारण की त्यामध्ये काय होतं माहिती आहे का मित्रांनो, आता तुम्हाला जर पहिले LQ येत असतील तर पहिले LQ लिहिण्याचा प्रयत्न करा आणि नंतर SQला अटेम्प्ट करा. एक LQ आणि एक SQ असं लिहू नका. एकदा सेक्शन 1 धरला तर ते सेक्शन पूर्ण झाल्याच्या नंतर दुसरं सेक्शन वळायचं जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी हेच सांगेल की सेक्शन A तुम्ही जे MCQ आहेत ते शेवटी मिळणार तुम्हाला अर्ध्या घंट्यामध्ये, तर सेक्शन C तुम्ही आधी लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे 4 LQ म्हणजे 40 मार्क हे लवकर होतील. तर हे काही टिप्स होते, गायडन्स होते, जे की मी एक्झाममध्ये तुम्ही चांगल्या रीतीने प्रेझेंटेशन करण्याचा उद्देश करावा. तर तशा रीतीने जर तुम्ही पेपरमध्ये लिहिलं तर तुम्हाला नक्कीच एक्झामिनर चांगले मार्क्स देईल आणि शक्यतो तुम्ही जेवढं वाचलेलं आहे तेच एक्झाममध्ये येणार मित्रांनो. कारण की कन्सिस्टन्सी बीट्स इंटेलिजन्स असे म्हणतात बघा. तर त्या रीतीने जर बघितलं तर तुम्ही आधी वाचलेलं आहेत आणि तेच पेपरमध्ये पण येणार. आता क्वेश्चन्स हे बघा, तुम्ही वाचलेल्याच पैकीच क्वेश्चन्स येणार आणि ते तुम्ही अटेम्प्ट करायचं. आता त्यामध्ये सर्व आठवण्याचा प्रयत्न करायचा, जेवढं तुम्हाला आठवेल तेवढं लिहा, मन शांत ठेवून लिहिण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं तुम्ही शांत मनाने लिहिण्याचा प्रयत्न करसाल तेवढं तुम्हाला जास्त आठवेल. एक्झाम चालू असताना पाणी पित राहायचं, कारण की पाणी जर पिलं तर ते ब्रेनला ऑक्सिजन सप्लाय मिळतं. तर त्या रीतीने पाणी सतत पित राहा, जेणेकरून तुमचे एक्झाममध्ये काही डिस्टर्बन्स व्हायला नको. आणि शक्यतो सकाळी नाश्ता करून जावा एक्झामच्या आधी, कारण की 3 घंट्याचा पेपर आहे. 3 घंट्याचे पेपर असल्यामुळे पाण्याची व्यवस्था असते, परंतु
भूक लागली असताना मग त्यांची व्यवस्था आणि पेपरमध्ये डिस्टर्बन्स होऊ नये याचं पण भान असू द्या. आणि तुम्ही आता विंटर आहे, तर आता विंटरमध्ये जास्त झोप येते, तर आता हे शक्यतो एक्झामच्या फेजमध्ये जेव्हा एक्झाम असेल तर जास्त झोपू नका, कारण की 4-5 तास झोप खूप सफिशियंट आहे. आणि जास्त रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. आता रिवाईज कसं करायचं सर, तर रिवाईज आहे का मित्रांनो, हे बघा, आता तुम्हाला सर्व पोर्शन्स, सर्व चॅप्टर्समधले सर्व पोर्शन्स हे डीपमध्ये वाचता येणार नाही, तर तुम्हाला आता शॉर्ट वाईज एकदम हेडिंग्स असेल किंवा सब हेडिंग्स असेल किंवा त्यांचे टाईप्स असतील किंवा त्यांचे चार्ट्स असतील तर ते रेकॉग्नाइज करण्याचा प्रयत्न करा. तशा रीतीने जर केलं तर तुमचा होल सिलेबस कवर होईल. आणि तुम्ही जर समजा नुसतं डीपमध्ये वाचण्याचा प्रयत्न केला तर बाकीचं पोर्शन एकीकडे राहील आणि ते जर तुम्ही पोर्शन वाचाल आणि पुन्हा स्ट्रेस येईल आणि पुन्हा तुम्ही डिप्रेशन होसाल. तर त्या रीतीने तसं करू नका. एक्झाममध्ये तुम्हाला जास्त वाचण्याचा प्रयत्न करा, कारण की ते रिवाईज करण्याचा प्रयत्न करा. आता जसे की आता संहिता अध्यायांमधले म्हणलं तर 54 चॅप्टर्स आहेत, तर आता प्रत्येक चॅप्टर्समध्ये जे इम्पॉर्टंट आहेत ते क्वेश्चन वाईज वाचण्याचा प्रयत्न करा. त्यांची संख्या असतील किंवा त्यांचे लक्षणं असतील तर ते लक्षणाचे मेन लक्षणं वाचा. प्रकार असतील तर प्रकार पाठ करा. टाईप्स असतील म्हणजेच प्रकार, त्याच्यानंतर संप्राप्ती, हे चार्ट वाईज प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. इकडे रोगनिदानमध्ये जर बघितले तर व्याधींचे त्यांचे प्रकार पाठ करण्याचा प्रयत्न करा. रसशास्त्रामध्ये जर बघितलं तर रसद्रव्य परिचय जे आहेत ते तुम्हाला चार्ट वाईज प्रिपेअर करायचे. त्यांचे शोधन मारण हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहेत आणि त्यांची मात्रा तुम्हाला रेकग्नाईज करावी लागणार आहे. मात्रा हे रिकॉल करा, सारखं सारखं त्याला मात्रा आणि अनुपान हे तुम्ही पाठच करण्याचे तुम्हाला पेपरमध्ये आठवेल. बघा, तुमच्या रूममेटला सांगण्याचा प्रयत्न करा की एकमेकाला विचारा, मात्रा अनुपान हे सारखं सारखं विचारत राहा आणि ते तसं शोधन मारण हे विचारत राहा आणि ते तशाच पद्धतीनं पाठ होते. आता काही काही धातूंचं शोधन जर बघितलं तर त्यांचं सामान्य शोधन लिहिण्याचा प्रयत्न करा, जर समजा विशेष शोधन आठवलं नाही तर अशा काही टिप्स आहेत जे की तुम्ही फॉलो करायला पाहिजे. आणि त्याचमध्ये अजून काही समजा रिवाईज करायचं म्हणलं तर मोस्टली चार्ट वाईज टाईप्स त्यांचे डायग्राम्स असतील तर ते रेकग्नाईज करण्याचा प्रयत्न करा, ते रिकॉल करण्याचा प्रयत्न करा. अशाच पद्धतीने स्टडी करावं लागते मित्रांनो, कारण की जास्त डीपमध्ये तुम्हाला वाचणं होणार नाही. सो अशा पद्धतीनेच अभ्यास करा. आता हे होतं एक्झाममध्ये लिहिण्याचा प्रयत्न आणि रिवाईज करण्याचा. आता मेन मुद्द्याकडे येऊ, ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट. आता हे बघा मित्रांनो, तुम्हाला टोटल 3 आवर्स आहे. आता त्याआधी 3 आवर्स स्टार्ट होण्याच्या आधी तुम्हाला 15 मिनटं आधी तुम्हाला हॉलमध्ये एकत्रित बसवतात आणि ते अर्धा घंटा आधी तुम्हाला लवकर बोलवतील ना आणि अर्धा घंटा तुम्हाला आधी बसवायला लावतील. आता ते काहून बसवतात, कारण की तुमचं माइंड हे फ्रेश व्हायला पाहिजे, कोणताही स्ट्रेस किंवा मनामध्ये काही शंका कुशंका नसायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला अर्धा घंटा लवकर हॉलमध्ये बसवतात. आता ते हॉलमध्ये बसवल्याच्या नंतर त्यामध्ये त्या अर्ध्या घंट्यामध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी कोणत्याही आठवायच्या नाही. जेवढं आहे ते मन शांत ठेवायचं आणि पेपर आल्याच्या नंतरच सगळं आठवण्याचा प्रयत्न करायचा, तोपर्यंत शांत डोकं ठेवायचं. आता पेपर हे 3 घंट्याचा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला 3 सेक्शन असतात. तर आता सेक्शन हे जे MCQ आहे ते लास्टच्या हाफ आवर म्हणजेच त्याला आपण अर्ध्या तासामध्ये म्हणतो, तर अर्ध्या तासामध्ये तुम्हाला शेवटच्या अर्ध्या तासामध्ये MCQ मिळतील. त्याआधी तुम्हाला सेक्शन B आणि सेक्शन C लिहायचं आहे. आता मुद्दा हे येतो की सेक्शन B आधी लिहायचा की सेक्शन C आधी लिहायचा सर. तर आता सेक्शन C आधी लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण की ते LQ असतात आणि शक्यतो 1.5 घंट्यामध्ये 4 LQ व्हायला पाहिजे तुमचे. आता ते LQ तुम्ही 4 ते 5 पेज लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक LQ हे 4 to 5 पेज लिहिताच आलं पाहिजे आणि त्यांचे बरोबर टाईम मॅनेज करून तुम्ही लिहिता आलं पाहिजे. असे म्हणतात बघा की रायटिंग स्मार्ट इज मोर बेटर दॅन रायटिंग फास्ट. म्हणजे स्मार्ट तुम्ही प्रेझेंटेशन लिहून समजा स्मार्ट ट्रिकने यूज करून टाईम मॅनेजमेंट घेऊन तुम्ही जर समजा रायटिंग केली तर ते चांगलंच असेल आणि त्याच रीतीने तुम्हाला मार्क्स पण मिळतील. तर 1.5 घंट्यामध्ये तुम्ही 4 LQ लिहिण्याचा प्रयत्न करा आणि 1 घंट्यामध्ये 8 SQ लिहिण्याचा प्रयत्न करा. आता SQ हे प्रत्येकी 2-2 पेज किंवा 1.5-2 पेज लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला मार्क्स मिळतील. आता ते पण फ्लोचार्ट्स, डायग्राम, डेफिनेशन, त्यांचे जे श्लोक असतील ते श्लोक लिहिण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगानेच तुम्ही 2.5 घंट्यामध्ये हे करा. आता या बाबीकडे लक्ष आवर्जून द्या की जेव्हा MCQचा पेपर येईल शेवटच्या अर्ध्या घंट्यामध्ये आधी MCQच लिहिण्याचा प्रयत्न करा, कारण की आपल्याला अर्धा घंटा आहे म्हणून MCQला नंतर 15 मिनटामध्ये सॉल्व करू असा प्रयत्न अजिबात करू नका.
कारण की नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. तर जेव्हा MCQ येतील तेव्हा आधी जे MCQ येतील ते लिहिण्याचा प्रयत्न करा, ते लिहून टाकायचं, आणि जे येत नाही त्यांना नंतर पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करा, आणि नंतर मग तुमचं जे शेवटचं पार्ट उरलेलं आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा. असं सर्व तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हे पेपरमध्ये करावं लागेल. आता काही LEQला जास्त वेळ लागेल, तर ते पण लवकर किती वेळामध्ये तुम्ही LEQ लिहितात त्यावर पण पेपर डिपेंड करते. तर तशा रीतीने तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्ही सगळं आठवण्याचा प्रयत्न करा पेपरमध्ये, तर तुम्हाला सगळंच आठवेल. ईश्वरांची कृपेने तुम्हाला सगळंच आठवण्याचा प्रयत्न करा. कारण की दुसरे आपल्याला समजा तुम्ही वाचलेले आहे, तर त्या वाचलेल्याच गोष्टीपैकी तुम्हाला येणार. तर अशा रीतीने हे सर्व बाह्य अभ्यंतर ज्या गोष्टी आहेत हे सर्व सांगण्याचं माझं हेतू होतं. आणि तेच तुम्हाला आता हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स अधिकच वाढला असेल असं मला वाटते. कारण की जे तुमच्या मनामध्ये द्वेष होते ते मी या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेले, आणि तशाच रीतीने एक्झाममध्ये स्ट्रेस फ्री जा, मन शांत ठेवून तुम्ही जायला पाहिजे, आणि तशाच रीतीने जा. आता यामध्ये जे उरलेले 2-3 दिवस आहेत त्यामध्ये रसशास्त्र पेपर फर्स्ट वाचण्याचा प्रयत्न करा. त्याशास्त्रामध्ये कल्पना निर्माण फर्स्टमध्ये जे आहे त्यामधले जे पंचविध कशाही कल्पना आहेत त्यांची निर्माण विधी, त्यांची संख्या, त्यांची लक्षणे, मात्रा, अनुपान हे व्यवस्थित पाठ करून जा. त्याच्यानंतर कल्पना निर्माण सेकंडमध्ये स्नेह कल्पना आणि संधान कल्पना हे LEQचे आहे, तर ते पण नीट वाचून जा. त्याच्यानंतर अवलेय कल्पना हे SCQचं चॅप्टर आहे. त्याच्यानंतर चतुर्विध रसायनमधलं खरले रसायन आणि परपट रसायन, तर खरले रसायनमधून SCQमध्ये येईल किंवा परपटीमधलं पण येऊ शकते. कुपिपक्व आणि पोटलीमधलं एक LEQ येतील. आता विषय येतो ते म्हणजे रसद्रव्य परिचय फर्स्ट. त्यामध्ये तुम्हाला सर्व हे चार्ट वाईजच प्रिपेअर करावं लागणार आहे. त्यांचे शोधन, मारण, त्यांच्यानंतर त्यांचे प्रकार, त्यांचे संख्या किती येतात ते, आणि पारद या धड्यामध्ये तुम्हाला अष्टसंस्कार आणि त्यांचे गती आणि त्यांचे दोष करायचे आहेत. अशा रीतीने हे सर्व गोष्टींचं लक्षात घेऊन अभ्यासाच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आणि अशाच प्रकारचा अभ्यास करून तुम्ही नक्कीच पेपरमध्ये तुम्हाला यश प्राप्त होईल. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करा, आणि तुम्ही अभ्यासामध्ये आणि तुम्ही पेपरमध्ये चांगले लिहिण्याचा प्रयत्न करा, आणि काही मनामध्ये द्वेष न आणता चांगल्या रीतीने पेपरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. तर हेच सर्व गोष्टी मला तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्याचं इच्छित होतो. तर त्या रीतीने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे चांगल्या रीतीने मनामध्ये घ्या आणि तशाच पद्धतीने अभ्यास करा. थँक्यू व्हेरी मच.